हाय फ्रेंड्स, आरंभ ज्वेल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज बनवूयात पारिजातक मंगळसूत्र अँड इयरिंग्स। चला तर मग आपण सुरुवात करूयात बनवण्यासाठी। पारिजातक मंगळसूत्र सेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ओव्हल शेपचे पर्स मोती, गोल्डन मनी, गोल्डन कॅप, व्हाईट चक्री, 8 mm चे ग्रीन क्रिस्टल मनी, 1 mm ची गोल्डन मनी, 20 गेजची तार, इयरिंग्स बनवण्यासाठी इयरिंग बेस, 30 इंच मंगळसूत्र चेन, 0.3 mm ची रॅपिंग वायर, नोज प्लेयर, कटर अँड पकड। चला तर मग आपण स्टार्ट करूया मंगळसूत्र बनवण्यासाठी। त्यासाठी आपल्याला फर्स्ट टाइम घ्यावं लागेल 0.3 ची रॅपिंग वायर। ती 2 राऊंडमध्ये जितकी येईल तेवढी आपण कट करून घेऊयात। आणि त्यामध्ये 1 mm चा गोल्डन मनी घेऊन आपण रॅपिंग वायरमध्ये टाकूया। आणि त्याला व्यवस्थितरित्या पॅक असं करूया। असं पॅक यामुळे केलं कारण की जेव्हा आपण म्हणजे कोणाला इथे रुतलं नाही पाहिजे किंवा याचा त्रास झाला नाही पाहिजे, म्हणून हे फोल्ड करून घेऊया। ठीक आहे। त्यानंतर आपण यामध्ये ओव्हल शेपचा मनी टाकूया। त्याचनुसार अजून एक मनी घेऊन त्यामध्ये तोच गोल्डन मनी टाकून घेऊया आणि व्यवस्थित या पद्धतीने पकडून यामुळे पकडायचं कारण की त्यामध्ये गॅप झाला नाही पाहिजे। आणि नंतर गोल्डन मनी सोडून पर्स मोतीमध्ये वायर पास करूया आणि व्यवस्थितरित्या याला व्यवस्थित पकडून असं फ्लावर व्यवस्थित गोल बनेल अशा पद्धतीने त्याला करूया। अशाच पद्धतीने आपण 8 मोती जॉईन करणार आहोत। हे असेच 8 मोती होऊन आपल्याला सुंदर असं फूल बनवायचं आहे। तुम्ही बघू शकता मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे तुम्ही बनवा, कारण की मी यासाठी असं बनवते यामध्ये जो गॅप पडतो ना तर तो गॅप पडला नाही पाहिजे। आणि गॅप जर पडला तर मग ते फुलची जे फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित येणार नाही। त्यामुळे मी बनवताना प्रत्येक मोतीला अटॅच करते, म्हणजे पकडून ठेवते की त्यामुळे गॅप पडलेला नाही पाहिजे। अशा पद्धतीने आपले हे 8 पर्स मोती जे आहेत ते जॉईन पूर्ण झालेले आहेत। आणि तुम्ही पाहू शकता आता हे जॉईन करण्यासाठी हे 8 मणी आहेत ते व्यवस्थितरित्या जॉईन करायचं। गोल झालं पाहिजे त्यासाठी आपण हे जो आपला अंगठा आहे इथं व्यवस्थित ठेवायचा आणि हे एक मणी आणि त्याच्यानंतरचा जो दुसरा येतो त्याला राऊंड करून घ्यायचं। तशाच पद्धतीने समोरचे सगळे राऊंड करून घ्यायचे। राऊंड करताना फक्त मधामध्ये आपलं बोट असलं पाहिजे, त्यामुळे ते व्यवस्थित फ्लावर बनते। हे तुम्ही पाहू शकता हे आता आपला फ्लावर बनलेला आहे। तर यामध्ये हा जो 8 mm चा क्रिस्टल मनी आहे तो टाकायचा आणि अशा पद्धतीने याला राऊंड करून हा जो रॅपिंग वायर आहे तो वर काढून घ्यायचा। आणि त्यानंतर हे जे आपले 1 mm चे गोल्डन मनी आहेत ते यामध्ये टाकायचे। मी आता एवढे गोल्डन मनी हे त्यामध्ये ओन घेतलेले आहे, जे की 8 mm चा जो ग्रीन कलरचा क्रिस्टल मनी आहे त्याच्या बाजूला असं व्यवस्थितरित्या त्याला पॅक करून घ्यावं। आणि हा जो पहिला मोती आहे त्यामध्ये पास करून हे यामुळे कारण की त्याचा जेव्हा गोल आकार येईल ना ते खूप चांगल्या पद्धतीने येईल। हे तर व्यवस्थित जे 8 mm चा क्रिस्टल मनी आहे ग्रीन कलरचा त्याला व्यवस्थित त्याच्या बाजूने लावून घ्यायचा आहे।
त्यानंतर या साईडनं असा वायर पास करून त्याच्या चारी साईडकडून हे व्यवस्थित टाईट करायचं, म्हणजे हे जे गोल्डन मनी आहे ते व्यवस्थित त्याच्यासोबत पॅक झाले पाहिजे. असे चारीही बाजूने आपण त्याला व्यवस्थितपणे पॅक करून घेऊयात. आपलं फूल झालं आहे रेडी. तुम्ही पाहू शकता व्यवस्थितरित्या फिनिशिंग वगैरे खूप चांगल्या प्रकारे आलेली आहे. असे आपल्याला 4 बनवायचे आहेत फ्लावर्स. त्यामध्ये 2 जे आहेत ते मंगळसूत्रासाठी असतील आणि 2 जे आहे ते इयरिंगसाठी असतील. चला तर आपण 4ला बनवून घेऊयात. अशा प्रकारे आपण 4 फ्लावर बनवून घेतले आहेत पारिजातकचे. आपण आता याला इयरिंग्सचा जो बेस, इयरिंग्स घ्यायचा बेस हा, आणि त्याला व्यवस्थितरित्या लावून घ्यायचं आहे. टाईट लावून घ्यायचं म्हणजे ते निसटलं पाहिजे नाही. हे व्यवस्थित टाईट करून घ्यायचं. अशा पद्धतीने इयरिंग्स बेस बसला आहे आणि इयरिंग्स झालं आहे. 2 फुलाला आपण इयरिंग्स बेस लावून व्यवस्थित पद्धतीने इयरिंग्स बनवून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर जे मंगळसूत्र आहे ते पण बनवून घेतलं. मंगळसूत्राचा बेस मी अगोदरच बनवला होता, तर त्यामुळे त्याला व्यवस्थितपणे असं जॉईन केले की ते निघणार नाही आणि बॅक साईडून घातल्यानंतर रुतणारही नाही. तुम्ही पाहू शकता दोन्ही मंगळसूत्र, हे मंगळसूत्र आणि हे इयरिंग्स. मग आता आपण याला मंगळसूत्रासाठी जॉईन करणार आहोत. 20 गेजचा वायर घेतला आणि आपण एका साईडनं त्याला व्यवस्थित नोज प्लेअरनं राऊंड करून घेतलं. त्यानंतर फर्स्ट गोल्डन मनी टाकायचा, नंतर चक्री, नंतर हे गोल्डन कॅप आहे ते टाकायचं, 8 mm क्रिस्टल. अशा पद्धतीने कंटिन्यू करत जायचं. हे आता झालं आहे कंप्लीट. पहा ग्रीन कलरचं मंगळसूत्र किती सुंदर दिसतं आहे. याची हे पहा किती सुंदर झालं आहे. तर हे जे लास्टला आहे नोज प्लेअरने आपण अशाच पद्धतीने या साईडला पण राऊंड करून घेऊयात. हे पाहू शकता किती सुंदर मंगळसूत्र दिसते. फिनिशिंग पण खूप चांगली आलेली आहे आणि 1 mmच्या गोल्डन मोतीमुळे त्याला खूप जास्त चांगलं लुक येत आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपली जी 30 इंच मंगळसूत्राची चेन त्याला व्यवस्थितरित्या लावून घ्यायची, तुम्ही पाहू शकता. पकडच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या तुम्ही त्याला मंगळसूत्रामध्ये जॉईन करा.
पाहू शकता सुंदर असं 30 इंच मंगळसूत्र चेनचं छान बनून झालं आहे आपलं. त्यासोबतच इयरिंग्स ग्रीन कलरचे इयरिंग्स अँड मंगळसूत्र तुम्ही पाहू शकता किती चांगल्या पद्धतीने आणि किती सुंदर दिसत आहे.